कल्पना करा, एका साध्या ब्राह्मणाच्या घरी स्वतः दत्तप्रभूंनी पुत्ररूपाने जन्म घेतला तर घरभर दिव्य प्रकाश, वातावरणात अद्भुत सुगंध आणि आकाशातून आलेला एक चमत्कारी संदेश. मित्रांनो, गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री दत्तप्रभूंचा पहिला दिव्य अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अद्भुत जन्म आणि त्यांच्या बाललीला. हा अध्याय फक्त कथा नाही, तर भक्ती, श्रद्धा आणि दत्तकृपेचा अनुभव आहे. तर चला पूर्ण श्रद्धेने ऐकूया गुरुचरित्र अध्याय 6. गुरुचरित्र अध्याय 6. श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि दिव्य बाललीला. पीठापूर नगरीत अप्पलराज आणि सुमती माता यांचे घर सदैव धर्म, भक्ती आणि दानधर्माने पवित्र झाले होते. घरात वेदांचा नाद, देवपूजा आणि अतिथी सेवा अखंड चालत असते. पण त्यांच्या मनात एकच दुःख होते, आपल्याला असा पुत्र लाभावा जो कुलाचा उद्धार करील आणि धर्मकार्य पुढे नेईल. ते दोघेही श्री दत्तप्रभूंची मनोभावे उपासना करत होते. एक दिवस सुमती माता देवपूजा करत असताना घरभर एक अद्भुत सुगंध पसरला. मंदिरातील दीप अधिक तेजाने प्रज्वलित झाले. आकाशात दिव्य प्रकाश चमकू लागला. त्या क्षणी एक दिव्य आवाज ऐकू आला, हे सुमती, तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झालो आहोत. आम्ही स्वतः तुझ्या पोटी अवतार घेणार आहोत. हे ऐकताच सुमती मातांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. अप्पलराजांनाही ही गोष्ट समजली आणि त्यांनी दत्तप्रभूंचे कोटी कोटी आभार मानले. काळ पुढे सरकत गेला आणि भाद्रपद महिन्यातील शुभ तिथीला एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्या बाळकाच्या जन्मावेळी संपूर्ण घर दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. लोक म्हणू लागले, हा सामान्य बाळका नाही, याच्यात देवत्व आहे. त्या बाळकाचे नाव ठेवण्यात आले श्रीपाद श्रीवल्लभ. बाळपणापासूनच त्यांच्यात विलक्षण तेज दिसत होते. ते लहान असूनही वेद, शास्त्र आणि अध्यात्म यांचे ज्ञान सहज बोलत असत. गावातील विद्वान पंडितही आश्चर्यचकित होतं. एक दिवस घरात काही ब्राह्मण आले होते. त्यावेळी लहान श्रीपाद अचानक वेदपठन करू लागले. त्यांचा स्वर इतका शुद्ध आणि प्रभावी होता की सर्वजण स्तब्ध झाले. एक पंडित म्हणाला, हे बाळक साधे नाही, हा साक्षात दत्तावतार आहे. श्रीपाद जिथे जात तिथे शांतता आणि आनंद निर्माण होत असे. गरीब, दुःखी आणि आजारी लोकांना त्यांच्या स्पर्शाने समाधान मिळत असे. सुमती माता प्रेमाने त्यांच्याकडे पाहत असत. त्यांच्या मनात सतत एकच भावना असे, स्वतः दत्तप्रभू आपल्या घरी पुत्ररूपाने आले आहेत. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य बाळलीला सुरू झाल्या आणि संपूर्ण पीठापूर नगरी धन्य झाली. मित्रांनो, गुरुचरित्राच्या अध्याय 6 मधून आपण पाहिले की जेथे खरी भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा असते, तेथे स्वतः परमेश्वर अवतार घेतात. अप्पलराज आणि सुमती मातांच्या भक्तीमुळे स्वतः श्रीदत्त प्रभूंनी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात जन्म घेतला आणि संपूर्ण पृथ्वीला भक्तीचा मार्ग दाखवला. या अध्यायातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. देवाकडे केलेली खरी प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. योग्य वेळ आल्यावर दत्तप्रभू स्वतः भक्तांच्या जीवनात कृपा करतात. जर तुम्हीही मनापासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप करत राहिलात, तर तुमच्या जीवनातील अडचणी, दुःख आणि भीती हळूहळू दूर होऊ लागतील. मित्रांनो, हा पवित्र अध्याय जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक शेअरसुद्धा एखाद्या भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा दिगंबरा. पुन्हा भेटूया गुरुचरित्राच्या पुढील दिव्य अध्यायासोबत. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा.